आज गणेशराव नाही आले का रे? नाही सर, ते आलं नाही. खाऊन नाही आलं काय माहित सर. बर बर, जाऊ दे. चला आता भाषणाची तयारी करून घ्यायची आपल्याला. आलं का लक्षात? हां, भाषण कसे करावे हे तुम्हाला मी शिकवणार आहे. मी कमिंग सर. बापरे, तुम्हाला साधी मराठी येत नाही, चांगली इंग्रजीच तुम्ही परवानगी घ्यायला लागले. अभ्यासाचा लय ताण मनावर घेतला का तुम्ही गणेशराव? या 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 म्हणजे तुम्ही आता आलीच आता. हां बोला, शाळेत काऊन नव्हते आले? उशीर काऊन केला? हां सर, आपल्या मागे लय कामं असतात. नुसती शाळा म्हणजे शाळाच असते काय? आपल्या मागे भरपूर कामं असतात. पण मी काय म्हणतो सर, आपल्याला सुट्टी पाहिजे. आपल्याला म्हणजे? आपल्याला म्हणजे मला सुट्टी पाहिजे. काय काम आहे गणेशराव? नाही, तुम्हाला सुट्टीचं काम काय आहे? बोरं चिचा काही आणायचं का? कोणाच्या खोड्या करायच्या? सर, ते बोरं फिरे काय आणायचं नाही. आपला वाढदिवस आहे आज, त्याच्यामुळे आपल्याला सुट्टी पाहिजे. जंगी पार्टी करायची आज. बापरे, तुमचा वाढदिवस आहे का? मग तर खूप कार्यक्रम असतील तुमचे वाढदिवस म्हणल्यावर. कार्यक्रम म्हणजे काय, पुऱ्या गावात बॅनर लावायचे. भावी सरपंच, भावी नगरसेवक, भावी आमदार, असे बॅनर हे ते सगळे शुभेच्छुक, हे मित्रमंडळ, ते मित्रमंडळ, खूप बॅनर छापून आणले सर. सरपंचाचं पोरग आहे मी, ते काय साधं सुद्धा आहेत काय? हो, ते बरोबर आहे. पण मग अभ्यास कोण करणार आहे? आज महत्वाच्या विषयावर म्हणजे आज महत्वाचा विषय भाषण कसे करावे या विषयावरचा क्लास आहे आज. आणि तुम्हाला सुट्टी पाहिजे. तुमचा वाढदिवस संध्याकाळी असेल ना? अहो सर, पण तयारी करायला लागेल ना. हार आणा लागतील, केक आणा लागेल, बॅनर हे ते. वाढदिवसाची काय तयारी काय कमी असते काय सर? बरं 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 बरं, तुमच्या नांदी कोणी लागाव. एक काम करा, अर्ज द्या आणि तुम्ही जा. तुम्ही जा म्हणजे मला एकट्याला नाही सर, पुऱ्या वर्गाला सुट्टी पाहिजे. हे लागतील ना, बंट्या लागेल, बाकीचे पोरं लागतील, ही माझी बहीण ऋतू लागेल. पुऱ्या वर्गाला सुट्टी द्या? आपल्या बापाची शाळा आहे का गणेशराव? नाही, पुऱ्या वर्गाला कशी सुट्टी देता येईल? माहिती काय नोकरी घालवता का तुम्ही? तुम्ही काय लय मोठे माणसं का पूर्वी शासकीय सुट्टी जाहीर करायला? तुला जायचं असेल तर जा एकट्याला. बाकीचे कोणाला सुट्टी भेटणार नाही. आणि जे पण दुपारून शाळेला दांडी मारल त्याला उद्या आल्याच्या नंतर चांगली शिक्षा करणार आहे मी. समजलं का? बंट्या बिंट्या बाकीचे पाठीमागचे शहाणपणा करायचा नाही. वाढदिवस फेरदिवस काही करायचे नाही. करायचे संध्याकाळी करायची शाळा सुटल्यावर. आलं का लक्षात? सगळ्या वर्गाला सुट्टी द्या आणि हिला सुट्टी द्या आणि त्याला सुट्टी द्या. सर जाऊ द्या, सगळ्या वर्गाला नका देऊ, पण बंट्याला सुट्टी द्या सर. बंट्याशिवाय वाढदिवस कसा साजरा होईल? होते बंटेशिवाय वाढदिवस साजरा होते. वाढदिवस संध्याकाळी असते. शाळा आपली 5 वाजता, 4 वाजता, 4:30 वाजता सुट्टी आहे. आलं का लक्षात? त्याला अभ्यास करू द्या. त्याचे मायबाप रोजंदारी करून त्याला शाळेत घालतात. तुमच्यासारखं सरपंचाचं पोरगं नाही ते. तुमच्यासारखी 40 एकर जमीन नाही त्याच्याजवळ. आलं का लक्षात गणेशराव? सर द्या ना सर. एकदा नाही म्हणलं ना? मराठी समजत नाही का? इंग्लिश मध्ये सांगू का? काय सर, द्या ना सर, माहिती सांगा सर. माकड तोंड्या, तुला कसं करू बऱ्या? बंट्या, सरचा तास संपला की मॅडमने सुट्टी मागून ये घरात. हो, येतो शाळेत मारतो डुम्मा मी येतो. काय फुसूर करायला दोघं जण? चल गण्या, तू अर्ज दिन चाल. तू जाय बरं. तू राहिलो का? ते तुमच्या टेबलावर ठेवला की लिवायचा. आणि सर संध्याकाळी वाढदिवसाला या. गणेशराव, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बरं, तुम्हाला भेटवस्तू काय आणायची? मला भेटवस्तू काय आणू नका. तुम्हाला भेटत द्यायची ना, भेटवस्तू द्यायची ना, तर परीक्षेत 2-4% मार्क वाढून द्या. तर पोरो कुठं होतो आपण? सर आपण इथेच होतो, वर्गातच होतो आपण. माकड तोंडिया, कुठं होतो म्हणजे कोणत्या विषयाकडे होतो आपण? कोणता विषय चालू होता आपला? सर आपला भाषणाचा विषय चालू होता सर. भाषणाची तयारी कशी करायची? भाषणाची तयारी. तर भाषण करताना असं करायचं, आपण स्टेजवर ज्यावेळेस उभं राहतो माईकजवळ, त्यावेळेस व्यासपीठावर प्रमुख पाहुणे, अध्यक्ष हे बसलेले असतात. समोर विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील किंवा
दुसऱ्या एखाद्या कार्यक्रमात आपण एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात जर सूत्र म्हणजे भाषण करत असू तर मग बंधू आणि म्हणजे भगिन्या, तर असं करायचं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे, माझे सर्व गुरुजन, समोर बसलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आज आपण या ठिकाणी जमलेले आहोत. आजचा कार्यक्रम हा समजा एखादा जयंती असेल, काही असेल, समजा एखादा कोणाचा वाढदिवस असेल तर तिथं ते नाव घ्यायचं. आलं का लक्षात? हां, आणि मग भाषण सुरू करायचं. बोलताना व्यवस्थित बोलायचं, सर्वांना समजेल असं बोलायचं. समजा उदाहरण धरा, आज गण्याचा वाढदिवस होता. हां, गण्याच्या वाढदिवसाला आपल्याला शुभेच्छा द्यायचा, तर आपण भाषण करायचं. बंट्या कर बरं भाषण. भाषण करू सर? बरं बरं. इथं समोर आहे, समोरून कर. पीठावरील उपस्थित. अबे माकड तोंड्या, पीठावरील नाही रे, व्यासपीठावरील उपस्थित. हा तेच ते. व्यासपीठावरील उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष नाही अध्यक्ष, तसेच जमलेले सगळे पाहुणे. नाही ना रे, व्यासपीठावरील उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तसेच व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे, माझे गुरुजन वर्ग, समोर बसलेल्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, किंवा मग बंधू आणि भगिनींनो. हा, पीठावर नाही, व्यासपीठावरील उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सगळे गुरुजी नाही माझे गुरुजन वर्ग, तसेच समोर बसलेले बंधू आणि भोगण्यांनो. अरे बाबा, बंधू आणि भोगण्यांनो नाही, बंधू आणि भगिनींनो. हा, बंधू आणि भगिनींनो. अरे भेगिनींनो नाही रे बाबा, भगिनींनो. तू एक काम कर बरं, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो म्हण फक्त. हा, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. आज ज्या ठिकाणी आपण जमलेले आहोत ते गणेशरावचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. गणेशराव 14वं वर्ष संपवून 15व्या वर्षात त्यांचं आज पदार्पण झालेलं आहे. अरे पदार्पण नाही रे, पदार्पण झालेलं आहे. हा तेच ते, गुरुजी म्हणतात ते झालेलं आहे. त्यांच्या हातून समाजाची सेवा घडावी, त्यांनी शाळेत येऊन काही खोड्या करू नये, गणेशरावांनी अभ्यास करावा, आपल्या बापासारखं नाव मोठं करावं, गावचा सरपंच व्हावं, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. मी माझे 2 शब्द संपवतो. बस तिकडे. काय भाषण करायला आणि काय. सर, मा पहिला टाइम आहे. ऋतुजा, तू ये बरोबर इकडे. व्यासपीठावरील उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तसेच प्रमुख पाहुणे, माझे गुरुजन वर्ग, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. आपणाला माहीतच आहे आजचा कार्यक्रम आपण गणेश यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेला आहे. गणेश जरी खोडकर असला तरी तो मनाने मात्र प्रेमळ आहे. अभ्यासात थोडा कच्चा आहे, म्हणजे हुशार आहे, पण अभ्यास करत नाही, नेहमी खोड्या करत राहतो. आज त्याचा वाढदिवस. आजच्या वाढदिवसानिमित्त त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याच्या हातून समाजकार्य, गोरगरिबांची सेवा, मुक्या प्राण्यांची सेवा हे सर्व घडत राहो व ईश्वर त्याला त्याच्या मनाप्रमाणे त्याचे सर्व स्वप्न, सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करो, हीच परमेश्वर चरणी आजच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना. पुन्हा एकदा गणेशला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वा 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 वा, टाळ्या वाजवा रे. जाय बस मध्ये जाऊन बस जाय. पहा रे बंट्या,
मागचे असं भाषण करावं लागते, समजलं का? हा, तुम्ही आपले बंधू आणि भोगण्यांनो काय तुमची भाषा, बंट्या तोंड तोंड बंद कर, तोंडात माशी जाईल एखादी.